रामकृष्ण हरी भाविकजन हो, संत साहित्याच्या अथांग सागरात एक तेजस्वी दीप म्हणजे संत तुकोबारायांचे अभंग. जीवनातील दुःख, संघर्ष, भक्ती आणि परमेश्वराशी असलेलं नातं हे सगळं अतिशय साध्या पण हृदयाला भिडणाऱ्या शब्दात त्यांनी मांडलं आहे. आज आपण तुकोबारायांचे 21 ते 30 अभंग अर्थासहित ऐकणार आहोत. हे अभंग म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ते जीवन जगण्याची दिशा आहे. आत्म्याला शांत करणारा असा मंत्र आहे. प्रत्येक अभंगातून आपल्याला एक नवा विचार, एक नवी प्रेरणा आणि विठ्ठल भक्तीची गोड अनुभूती मिळणार आहे. चला तर मग भक्तिभावाने आणि मन एकाग्र करून तुकोबारायांच्या या दिव्य अभंगाचा प्रवास सुरू करूया. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हे जग विष्णुमय आहे. वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे. माणसामध्ये भेद करणे ही अमंगळ बाब आहे. हे भक्तजन हो, तुम्ही भागवताचे श्रवण चिंतन करून आपले हित साधून घ्या. आपल्या हातून कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात की शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते. त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो ईश्वराचाच मत्सर केल्यासारखे होते. पुढील अभंग. आम्ही तरी आस, जालो टाकूनी उदास, आता कोण भय धरी. पुढे मरणाचे हरी, भलते ठाई पडो, देह तुरंगी हा चढो. तुमचे तुम्हा पाशी, आम्ही आहो जैसे तैसे. गेले माना मान, सुख दुःखाचे खंडन. तुका म्हणे चित्ती, नाही वागवीत खंती. म्हणजेच आम्ही प्रपंचातील सर्व आशा, अपेक्षा, विषय वासना सोडून प्रपंचाविषयी उदासीन झालो आहोत. हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीती वाटत नाही. आमचा देह ऐश्वर्यरूपी घोड्यावरून हिंडो अथवा दारिद्र्यात पडो, त्याची आम्हाला खंत वाटत नाही. जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनून राहू, मग भले सुख येवो अथवा दुःख. मान अपमान, सुख दुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे. तुकोबा म्हणतात, या माझ्या प्रपंचाविषयीच्या उदासीनतेची मला खंत वाटत नाही. पुढील अभंग. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनी. देहभोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. या जगात आपली कोणी स्तुती करो अथवा निंदा करो, मला त्याचे काही सुखदुःख वाटत नाही. कारण निंदा व स्तुती या दोन्ही कल्पनापासून मी निराळा आहे. पूर्वसंचितानुसार या देहाला सुख दुःख प्राप्त होतात. ते देहभोग मी निमूटपणे भोगतो. मी विठ्ठल स्वरूप असल्यामुळे माझे देहभोग मी विठ्ठलालाच अर्पण करीत आहे, असे तुकोबाराय म्हणतात. जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे. पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रुखुमाई. वनपट्टन एक भाव, अवघा ठाव सरता झाला. आठवणाही सुख दुःखा,
नाचे तुका कौतुके. भक्ती प्रेमाची प्राप्ती झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते. जिकडे पाहावे तिकडे विठ्ठल रुक्माई दिसतात. जनात आणि वनात काहीच फरक जाणवत नाही. कारण तुकाराम महाराजांचे मन देहावर नाही. विठ्ठलाच्या नामस्कीर्तनामध्ये तन्मय झालेल्या तुकोबांना सुखदुःखाची आठवणही राहत नाही. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघणी. तोची मोल पावे खरा करणीचा होई चुरा. मोहरी तोची अंगे सूत न जळे ज्याच्या संगे. तुका म्हणजे तोची संत सोसी जगाचे आघात. खरा हिरा ऐरणीवर ठेवून वरून घन मारले तरी फुटत नाही. त्याच हिऱ्याला खरे मूल्य असते. चुरा होतो तो कृत्रिम होय. ज्याच्या संगतीत सूत जळत नाही तोच खरा मोहरा. तुकोबा म्हणतात, संतही असेच असतात जे जगाचे आघात सहन करीत असतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणजेच संतांच्या आलिंगनाने सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते. असा संत सहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. संतांच्या पायाशी सर्व तीर्थे व पर्वकाळ एकवटलेले असतात. तुकोबाराय म्हणतात, म्हणूनच संत चरणाची सेवा करावी. माझ्या मीपणा झाला यावरी उगाना. भोगी त्यासी पांडुरंग. त्याने वसविले अंग. टाळिले निमित्त फार थोडे घातहित. यावे कामावरी तुका म्हणजे नाही उरी. संत सहवासामुळे माझ्यातील मीपण लयास गेले आहे. कारण प्रपंचातील विषयभोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत आहोत. त्यामुळे जीवनातील कर्म कुकर्माची चिंता उरली नाही असे तुकोबराय आपल्या या अभंगामध्ये म्हणतात. पुढील अभंग. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी. निर्मळ स्फटिका जैसा. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. येतो तयापाशी अवघी जणे. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक. मोक्षतेने दर्शने मन शुद्धतया काय करसी माळा. मंडित सकळा भूषणासी हरीच्या गुणे गरजता ती सदा. आनंद तया मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तमा. आशा नाही कवणाची. तुका म्हणजे तो परिसाहुनी आगळा. काय महिमा वर्णू त्याची. मानवी शरीरातील अहंकार आशा निंदा हिंसा कपट देहबुद्धी जर लय पावली तर मानवी शरीर हे सकळ कामनापूर्ती करणारे चिंतामणी आहे. वाराणसी हे तीर्थ मोक्षासाठी प्रसिद्ध आहे. पण ज्याचे मन आणि शरीर स्फटिकाप्रमाणे शुद्ध झाले आहे त्याला या तीर्थक्षेत्राची आवश्यकता नाही. तोच तीर्थांचे तीर्थ होतो आणि लोक त्याच्याजवळ येतात. ज्याचे मन शुद्ध आहे त्याला तुळशीच्या माळांची गरज नाही. तो हरिभक्तीच्या भूषणांनी सजलेला असतो. भक्तीच्या आनंदात डुंबत असतो. तुकोबा म्हणतात, ज्याचे तन मन धन विठ्ठल चरणी अर्पण केले आहे त्याच्या आशा आकांक्षा लयाला गेलेल्या असतात. तो परिसापेक्षाही श्रेष्ठ असतो. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. न कळता मन तुझे भावी.
म्हणून पाठी लागतील भूते, येती गिवसीत 5 जणे. ज्याचे त्या वेंचले आठव न होता, दंड या निमित्त कारणे हा. तुका म्हणे काळे चेपियेला गळा, मी वेळोवेळा करीत असे. अर्थात या विश्वातील जे काही आहे ते श्रीकृष्णामुळेच आहे, परंतु हे न समजल्यामुळे मनात द्वैतभाव निर्माण होतो. असा द्वैतभाव निर्माण झालेल्या मनालाच निसर्गातील पंचमहाभूते शोधत असतात. त्यामुळेच जीवाला वारंवार देहप्राप्ती होत असते. हा जीव परमेश्वराला विसरून जीवनाचे कर्तेपण स्वतःकडे घेतो, म्हणून त्याला जन्म मृत्यू अशी शिक्षा भोगावी लागते. तुकोबाराय म्हणतात, जो मीपणा विसरलेला नाही, काळ त्याला योग्य ती शिक्षा देतोच. पुढील अभंग. महारासी शिवे कोपे तो ब्राह्मण, तो नव्हे तया प्रायचित्त काही, देहत्याग करिता नाही. नाताळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ, ज्याचा संग चिंती तुका म्हणे तो ते याती. ज्याने अजून क्रोधाचा त्याग केला नाही, तो जातीने ब्राह्मण असला तरी त्याला ब्राह्मण म्हणू नये. त्याने देहांत प्रायश्चित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धी होत नाही. अशा मनुष्याचा चांडाळास देखील विटाळ होतो, कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते. तुकोबाराय म्हणतात, अशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणारा देखील व्यक्तीला तीच वृत्ती प्राप्त होते. श्रोते हो, अशा प्रकारे तुकोबारायांचे हे दिव्य अभंग आणि त्याचा अर्थ आपण अनुभवला. या अभंगातून मिळालेली शिकवण आपल्या जीवनात नक्कीच प्रकाश देईल. मन शांत ठेवून नामस्मरण करत राहूया. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा. रामकृष्ण हरी.